माझं नाव अंजली आहे. मी 27 वर्षाची आहे आणि मी विधवा आहे. मला एक छोटी मुलगी आहे आणि तिचं माझं जग आहे. आम्ही दोघी पुण्यात राहतो. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आयुष्य एकदम ओसाड झालं होतं. प्रत्येक सकाळी डोळे उघडले की त्याची आठवण मनाला पोखरत असे. सुरुवातीला सगळं थांबल्यासारखं वाटत होतं, पण माझ्या मुलीच्या निरागस हास्याने पुन्हा मला जगण्याची उम्मीद दिली. तिच्या लहानशा हाताने माझ्या आयुष्यात पुन्हा हळूहळू उभं राहायला मदत केली. नवऱ्याचं निधन होऊन वर्ष झालं होतं. त्या पैशावरच घर चालत होतं, पण आता हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली होती. खर्च वाढले, हातातले पैसे कमी पडू लागले. म्हणून मी घरासमोर एक पाटी लावली. भाड्याने खोली उपलब्ध आहे. काही दिवस गेले. एकदा दुपारची वेळ होती. मी माझ्या मुलीला झोपवत होते. तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली. मी उठून दरवाजा उघडला तर समोर साधारण 27-28 वर्षाचा एक तरुण उभा होता. चेहऱ्यावर नम्र भाव, कपड्यात साधेपणा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो मला पाहून हलका हसला. तो म्हणाला, तुमच्या घराच्या बाहेर पाटी लिहिली आहे, खोली भाड्याने देणे आहे म्हणून. मी हसत म्हणाले, हो आहे ना, पाहायची आहे का? तो म्हणाला, हो. मिळेल का पाहायला? मी म्हणाले, चला वर दाखवते. मी जिन्यावरून वर चालत गेले आणि तो शांतपणे माझ्या मागून येत होता. 2 रूम शिल्लक होत्या. त्यातली एक मी उघडली. त्यात सगळं स्वच्छ ठेवलेलं होतं. त्यानं खोली बारकाईने पाहिली. खिडकीपासून प्रकाश येत होता आणि खोलीत एक साधं पण उबदार वातावरण होतं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. तो म्हणाला, रूम खूप छान आहे, मला आवडली. मी विचारलं, तुमचं नाव काय? तो म्हणाला, माझं नाव आदित्य आहे. मी साताऱ्याकडून आलोय. इथे जवळच्या कंपनीत मला जॉब मिळाला आहे. आठवडाभर मित्राकडे राहतोय, पण आता स्वतःची जागा हवी आहे. मी म्हणाले, हो, ही रूम रिकामीच आहे, उद्यापासून राहायला येऊ शकता. तो थोडा विचार करू लागला. भाडं आणि डिपॉझिट किती? मी शांतपणे उत्तर दिलं, डिपॉझिट द्यायची काही गरज नाही. भाडं 3,500 रुपये आहे. तो म्हणाले, परवडेल मला. गरज आहे तर ठीक आहे, मी उद्यापासून येतो. आमचं बोलणं ठरलं. मी त्याला होकार दिला आणि रूमचं कुलूप लावून खाली आली. माझी रूम खालीच होती. मी म्हणाले, आला आहात आता तर चहा घेऊन जा. तो काही क्षण शांत राहिला आणि मग माझ्या मागून घरात आला. मी त्याच्यासाठी चटई अंथरली. तो शांतपणे बसला. माझी मुलगी बेडवर झोपली होती. तो घराभोवती पाहत म्हणाला, घर खूप छान आहे आणि नीटनेटकं आहे. मी हसले आणि किचनमध्ये गेले. त्याच्यासाठी पाणी आणि नंतर चहा ठेवला. काही वेळाने चहा आणून त्याच्या हातात दिला. तो चहा पित असताना माझ्याकडे काहीसा निरखून पाहत राहिला. मध्येच हलक्या आवाजात म्हणाला, सॉरी, पण तुमचं नाव विचारायचंच राहिलं. मी हसले. माझं नाव अंजली. तो म्हणाला, तुमचे मिस्टर कुठे गेले आहेत का? बाहेर? त्याचे हे शब्द ऐकून मी क्षणभर शांत झाले. मग हलक्या आवाजात म्हणाले, ते आता या जगात नाहीयेत. वर्षभर झालं त्यांचं निधन झालं. आता या घरात मी आणि माझी छोटी मुलगी एवढेच राहतो. माझं उत्तर ऐकून तो गप्प झाला आणि थोड्या वेळाने म्हणाला, सॉरी, दुखवायचं नव्हतं. मी हसून म्हणाले, ठीक आहे, झालेलं कोणी थांबू शकत नाही ना. इतकं बोलून तो उठला आणि नंतर नमस्कार करून निघून गेला. मी मात्र हलकसं हसले, कारण आता मला थोडा दिलासा वाटत होता. घरात एक भाडेकरू मिळाल्याने आर्थिक सुटका मिळणार होती. माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी हे थोडं उत्पन्न माझ्यासाठी मोठा आधार ठरणार होतं. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मनात थोडं शांत हसू आलं. हळूहळू संध्याकाळ झाली. मी माझ्या मुलीला दूध पाजून झोपवलं आणि स्वतः झोपायची तयारी करत होते. पण त्या रात्री झोप काही लागत नव्हती. डोळ्यांसमोर सतत तो चेहरा फिरत होता, आदित्यचा. त्याच्या गोऱ्या वर्णावून पडणारा ट्यूबलाईटचा प्रकाश अजूनही माझ्या डोळ्यात रेंगाळत होता. गळ्यात टाय, व्यवस्थित केस आणि ते टपोरे डोळे अगदी चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू आलं.
म्हटलं, हे असं हसू का आलं? मला कळालं नाही आणि झोप लागली ते समजलंच नाही. सकाळी अगदी 7 वाजता जाग आली. अजून डोळ्यात झोपेची किरकोळ अवस्था होती, पण बाहेरचा सुवर्ण किरण खिडकीतून आत येऊन भिंतीवर सोनेरी उजेड पसरवत होता. मी हळूच उठून दाराकडे वाट चालले. दरवाजा उघडताच थंडगार सकाळची हवा अंगाला भेटली आणि समोर आदित्य उभा होता. हातात थोडे सामान, एक जुनी डायरी, पेन्सिलचा बॉक्स आणि एक लहानशी पिशवी. त्याचे केस अजूनही ओलसर वाटत होते. कपाळावर घामाची शिरलेली चमक. तो हलकेच हसला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती. मी हसले. नकळत उत्स्फूर्तपणे तो म्हणाला, मी माझं साहित्य घेऊन आलोय. चावी मिळेल? आवाजात एक विलक्षण गंभीरता होती. मी मागे वळून घरातील खुंटीवरील चाबी घेतली. ती जुन्या तांब्यासारखी थंड होती, पण त्या क्षणी माझ्या हातातून जणू काहीतरी मोलाचं होऊन बसले. मी ती त्याच्याकडे वाढवली तसा ती घेताना आमच्या बोटांचा स्पर्श झाला. तो एक क्षण श्वासासारखा हलका पण अत्यंत काळासारखा लांबलचक होता. स्पर्श झाल्यावर मी थबकली. आदित्य थोडा गप्प झाला. पहिल्यांदाच असं घडलं. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे खोलवर पाहिलं. त्याच्या डोळ्यात काही न बोलणारी कहाणी होती. दुःखाची नव्हे, तर उलट एक जाणीव की हीच ती ओळख होती जी शब्दांपलीकडची होती. त्या डोळ्यात प्रश्न नव्हता, एक शांत कबुली होती. शब्दांनी नको, फक्त स्पर्शाने समजून घ्यायची तयारी. माझं हृदय हळूच धबकलं. गालावर लाली आली, अंगावर काटा आला. त्या क्षणी आजूबाजूचा प्रत्येक आवाज शांत झाला. पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळी फिरायला जाणाऱ्यांचा आवाज, दूर कोणाचा रेडिओ, सारं हलकं. फक्त तो स्पर्श आणि ती नजर होती. त्या नजरेने सांगितलं, मी इथे आहे आणि तूही. पण पहिल्या भेटीतच घाई करण्यासारखं काही नव्हतं. मी लाजून डोळे खाली केले तसा आदित्य हलकासा हसला. दुःखी नव्हे, उलट समाधानाने. त्याने पायऱ्यांची वाट धरली. हातात चावी धरून तो शांतपणे वर गेला. पायऱ्यांचा आवाज हलका, अस्थिर, सुरेख. आणि मी बराच वेळ दारात उभी राहिले. नकळत होटांवर हास्य होतं. हातात अजूनही त्या स्पर्शाची जाणीव उरली होती. एखादी अनोळखी ओळख आता आपली वाटू लागली होती. कदाचित हीच ती सुरुवात होती, अशी जी शब्दांशिवाय सर्व काही बोलून गेली. त्यानंतर मी दार बंद केलं तसा घरात पसरलेला सकाळचा सोनेरी उजेड, आदित्यच्या स्पर्शाची आठवण मनात ठेवून हळूच मागे सरकला. एक दीर्घ श्वास घेतला आणि मग रोजच्या कामात गुंतून गेले. पहिलं काम रूम आवरली. त्याची सारी चारही भिंती जणू माझ्या मनातील गडबड शांत करत होत्या. बेडवरची चादर नीट लावली. उशी हलक्या हाताने थापली. खिडकी उघडली तसा बाहेरचा मोकळा सूर्यकिरण आत येऊन पडला. मग अंघोळ केली. पाण्याचे थेंब अंगावर पडले तसे त्या भाडेकरूच्या हाताच्या स्पर्शानेच एक हलकी प्रचिती आली. कोमट पाण्यातूनही गारवा जाणवत होता. डोळे मिटले तसा तो क्षण डोळ्यांसमोर उभा राहिला. ती नजर, ती शांतता, ते हाताचे हलके मिटणे. मग स्वयंपाकाला लागले. तेल, मसाले, फोडणीचा सुगंध, ही सगळी रोजची क्रिया होती. पण आज सगळं काही जणू नव्यानेच घडत होतं. हाताचे ते स्पर्शबिंदू अजूनही निवळले नव्हते. प्रत्येक मसाल्याचा वास, प्रत्येक भांड्यांचा आवाज त्याच्याच अस्तित्वाची जाणीव करून देत होता. नकळत माझ्या ओठांवर हास्य उमललं. काहीतरी सांगू पाहणारं, पण शब्दांना हातात न येणार. 9:30 वाजता पायऱ्यांचा हळुवार आवाज आला. मी सहज मान वर करून पाहिलं. तो खाली उतरत होता. पूर्ण तयार झाला होता. निळा शर्ट, गळत पॅन्ट, हातात लॅपटॉपची बॅग, केस व्यवस्थित, ऑफिसला जाण्याच्या तयारीत. त्याच्या चेहऱ्यावर तो सकाळच्या हलक्या हास्याचा ठसा होता. डोळे स्वच्छ, निळसर आकाशासारखे. कपाळावर शांतता होती, घाई नव्हती. त्याने बाहेर पडताना एकदा मागे वळून पाहिलं. मग मी गेले. आवाजात उबदारपणा. मी फक्त होकारार्थी मान हलवली. तो बस पकडण्यासाठी बाहेर गेला. मी दारात उभी राहिले. त्याच्याकडे पाहत राहिले. तो कसा चालतो ते, अगदी थेट खांद्यावरून. पावले ठाशीव आणि हलकी. अवतीभोवती कितीही गोंधळ असला तरी त्याच्या चालण्यात एक वेगळी स्थिरता होती.
प्रत्येक पाऊल जणू आत्मविश्वासाचं प्रतीक. नकळत ती चाल माझ्या डोळ्यांपुढे रेखाटली जात होती. तो हलका हसणारा चेहरा, मान वर करून चालण्याची ती सवय, जणू त्याला कधीच कशाची घाई नव्हती, पण प्रत्येक क्षणाची किंमत माहीत होती. रस्त्याच्या वळणावर जाताना त्याने पुन्हा एकदा मागे वळून हात हलवला. इशारा नव्हे तर एक हलकासा निरोप. तो लांब गेला, परत एकदा वळून पाहिलं आणि मग अदृश्य झाला. मी अजूनही दारात उभी होते. हात दाराच्या चौकटीवर ठेवला होता. सकाळची थंड हवा चेहऱ्यावर झुळझुळीत होती. मनात काहीतरी गहरं, गोड आणि अव्यक्त होतं. कदाचित ही खूप दिवसांनी पहिल्यांदा एखाद्या स्पर्शाने उघडलेली अस्वस्थता होती. पण दुःखाची नव्हे, तर उलट जणू एखादं बंद पुस्तक हळूच उघडलं होतं आणि आता प्रत्येक पानावर नवे अक्षर उमटणार होते. त्या अक्षराचं नाव कदाचित प्रतीक्षा होती, किंवा विश्वास, आणि फक्त तो चालतो तसा, तो हसतो तसा, जसा तो मला स्पर्श करतोय तसा. हळूहळू दिवस जात होते. सकाळची ती 7 वाजता दार उघडण्याची वेळ. तो हातात सामान घेऊन उभा राहायचा. तो क्षण आता रोजच्या भागात रूपांतरित झाला होता. पण प्रत्येक दिवस जसा जात होता, तशी त्या पहिल्या स्पर्शाची ऊब दूर होण्याऐवजी अधिक गाढ होत होती. आदित्य, तो वेगळा होता. मी कधीही अनेकांना भेटले होते, पण तसा कोणीच नव्हता. तो एकदम प्रामाणिक होता. त्याच्या बोलण्यात कधी दुपट्टीपणा नव्हता, दांभिकता नव्हती. घरात येताना हलका हुंबारून आवाज द्यायचा. बाहेर जाताना मी गेलो म्हणायचा. त्याचे शब्द नेहमी मोजके पण अर्थपूर्ण असायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे पाहण्याची त्याची नजर. अनेकांनी माझ्याकडे पाहिलं होतं, कुतूहलाने, आकर्षणाने, कधी आस्थेने तर कधी उपेक्षेनेही. पण आदित्यच्या नजरेत कधी वाईटपणा नव्हता, अगदी एकदाही नाही. त्याचे डोळे बोलायचे खूप, पण बोलण्यात आदर होता. तो आहेच अशी तर सुंदर आहेस, असं म्हणणारी शांत ओळख होती. कधी टक लावून पाहिलं नाही, कधी लपून छपून नाही, फक्त सहज नैसर्गिकपणे. जेव्हा जेव्हा गप्पा मारायचो, तेव्हा तेव्हा तो आधी ऐकायचा मी काय म्हणते ते, पूर्ण लक्ष देऊन मगच उत्तर द्यायचा. त्याच्या आवाजात नेहमी गोडवा होता. कधी वाद घालत नाही, कधी अहंकार दाखवत नाही. उलट माझं म्हणणं चुकीचं असलं तरी हसून सांगायचा, असंही असू शकतं का, विनाकारण बरे वाटायचे. त्याच्याशी बोलताना मी सुरक्षित वाटायचे, अगदी घरातल्या आपतेष्टात बसल्यासारखं. कारण त्याच्या वर्तनात मला खोटेपणा कधीच जाणवला नाही. तो सभ्य होता, केवळ बाहेरूनच नव्हे, तर अंगाशी. दारात उभा राहिला की माघारी सरकून मला कधी आत जाण्यास सांगायचा. चहा दिला तर 2 हातांनी घ्यायचा. धन्यवाद म्हणताना डोळ्यात कृतज्ञता असायची. हळूहळू माझ्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. मी कबूल करत नव्हते, पण मन सांगत होतं, हे आवडतंय मला. हा त्याचा प्रामाणिकपणा, हा त्याचा साधेपणा, ही त्याची नजर, ज्यात कधी चुकीचा हेतू नव्हता. सगळं आवडत होतं. एके दिवशी संध्याकाळी तो कामावरून परत आला असताना मी चहा दिला. तो प्यायला बसला तेव्हा मी हळूच त्याच्याकडे पाहिलं. चहाचा कप हातात, बाहेर निळाई पसरलेली आणि शांत बसलेला तो. त्यावेळी मनातल्या मनात मी विचार केला, हाच तर तो असतो खरा माणूस, जो दबाव निर्माण करत नाही, जो प्रेम एखाद्याला सुरक्षित वाटायला लावतो. पण हळूहळू मला जाणवू लागलं, आता ही सुरक्षिते भावना होती. ही भावना होती, मला तो आवडतोय. हो, मला तो आवडत होता, खरं आवडत होता. त्याचं हसणं, त्याचं ऐकणं, त्याच्या हातातली चावी सांभाळून घेणं, त्याचं उशिरा आला तरी मोबाईलवर मेसेज करून सांगणं, मी आलो, काळजी करू नकोस. हे सगळं साधं वाटण्या इतकं होतं, पण प्रत्येक कृतीत एक विश्वास होता, जो शब्दांनी सांगता येत नव्हता. मी हसत हसत कप टेबलवर ठेवला. तो हळूच म्हणाला, खूप चहा छान बनवतेस तू. मी हलकेच हसले. त्या आयुष्याच्या शांततेत गोड ओलावा होता. प्रेम अजूनही शब्दात नव्हतं, पण त्याची चाहूल नक्कीच होती. आणि तो आदरच होता, जो मला तो सांगत होता, हो, यावर विश्वास ठेवता येईल. एका दुपारच्या वेळी खूप गरमी होती. मला वाटलं मस्तपैकी अंघोळ करावी. त्यावेळी घरात कोणीच नव्हतं, फक्त मी आणि माझी लहान मुलगी. मी मुलीला शांत झोपवलं, मग आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले. त्या टायमाला घरात कोणी
येणार नव्हतं म्हणून मी बिनधास्तपणे आंघोळ करत होते. बाथरूमचे दार नुसते लोटून घेतले होते. मी शांतपणे आंघोळ करत असताना अचानक दारावर टकटक आवाज आला. मला वाटलं दुपारी कोण आलं असेल. मी वाकून बघू लागले पण काही दिसेना. मग आवाज ओळखला, तो आदित्यचा होता. मला आश्चर्य वाटलं. आदित्य अचानक दुपारी कसा आला? मी त्याला आवाज दिला, अरे आदित्य बस, मी आंघोळ करत आहे, लगेच येते. तो येऊन रूममध्ये बसला. मी अंगाला टॉवेल गुंडाळून घाईघाईने रूममध्ये जात असताना आणि विचारू लागले, काय काम आहे? तो म्हणाला, काही नाही, फक्त पिण्याचं पाणी हवं होतं. मी म्हटले, अरे तू तर ऑफिसला गेला होतास, यावेळी कसा आलास? तो म्हणाला, आज लवकर सुट्टी मिळाली म्हणून घरी आलो. घरी पिण्याचं पाणी नव्हतं म्हणून इथे आलो. त्यानंतर तो माझ्याकडे एकटक बघत होता. मी नुकतीच अंघोळ करून बाहेर आले होते. केसांमधून पाणी टपकत होतं. माझी गोरी त्वचा एकदम सुंदर दिसत होती. तो काहीच बोलत नव्हता, फक्त माझ्या डोळ्यामध्ये बघत होता. मला काय करावं ते काहीच सुचेना. मग मी वळाले आणि माझ्या रूममध्ये जाऊ लागले. तो माझ्या मागून तसाच एकटक बघत होता. मी रूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि बाहेर आले. त्याला पिण्यासाठी पाणी दिले, पण तरीही तो एकसारखा माझ्याकडे बघत होता. त्याने कधी असे माझ्याकडे बघितले नव्हते, पण आज अचानक का बघत होता हे मला समजत नव्हते. त्यानंतर तो पाणी पिऊन आपल्या रूमकडे निघून गेला आणि मी विचारात तशीच उभी होते. एकदा रविवार होता. मी अशीच लहर येऊन जिना चढून वर गेले. पुणे शहर वरून खूप सुंदर दिसत होतं. शेजारी जुनी टाकी होती. तिथून मला आदित्यच्या रूमची खिडकी दिसत होती. कुतूहलाने मी पाहिलं, तो स्वतः स्वयंपाक स्वतःच करत होता. एक तरुण हाताने भाजी करत होता. हे दृश्य पाहून मला विचित्र वाटले, थोडं वाईटही. मी लगेच आत गेली आणि म्हणाले, आदित्य तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का? तो थोडासा हसला आणि म्हणाला, हो का, त्यात लाजण्यासारखं काय आहे? माणसाला सगळं शिकायला हवं, परिस्थितीप्रमाणे जगायला हवं. मग तो शांतपणे पुढे म्हणाला, माझं घर खूप गरीब आहे अंजली, खूप दिवस उपाशीपोटी काढले आहेत, म्हणून मला वाटतंय बाहेर खर्च करण्यापेक्षा स्वतः बनवून खाल्लं तर बरं. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा आणि आत्मसन्मान होता. मी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, रोज हाताने बनवून खाऊ नका, मी तुम्हाला डब्बा देईन. तो म्हणाला, नको, तुम्हाला त्रास कशाला, तुमची मुलगी लहान आहे, तिच्याकडे लक्ष द्या. आणि थोडं थांबून म्हणाला, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, आयुष्य अजून पुढे आहे तुमचं. पुन्हा लग्न केलं तर काही चुकीचं नाही. माणसाने जुन्या विचारात अडकून राहू नये. त्याचे शब्द ऐकून मी थोडा वेळ स्तब्ध झाले. असा विचार करणारा मुलगा मी कधी पाहिला नव्हता. तो काळ बदलला होता आणि मी अजूनही त्या जुन्या भावनिक चौकटीत दडपले होते. मी शांतपणे खाली आले. संध्याकाळी जेवण झालं. मी माझ्या पलंगावर पडले, पण मन सतत त्याच्याकडे जात होतं. त्याचे ते विचार, त्याची ती निरागसता आणि त्याच्या नजरेतील प्रामाणिकपणा, हे सगळं मला वेगळं वाटत होतं. मी आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या पुरुषाच्या शब्दांनी एवढा विचार करायला भाग पाडले गेले होते. दुसऱ्या दिवशी मी मुद्दामहून लवकर उठले. मनात काहीतरी वेगळं करायचं होतं. आदित्यसाठी मी हळदीच्या कणकेच्या गरमागरम पोळ्या भाजल्या. शेजारी कोथिंबीरची कोमल चटणी आणि त्याच्या आवडीची दूधपोळी भाजी केली. पोळीवर प्रेमाने तुपाची धार ओतली. जेव्हा त्याने पोळी उचलली तेव्हा त्याची बोटे माझ्या बोटांना हलकीशी टेकली. जाणीवपूर्वक मी अवधाशाने कळेना, पण त्या स्पर्शाने माझ्या बोटातून अंगावर काहीतरी गारवल्यासारखं वाटलं. तो म्हणाला, घरचं अन्न म्हणजे आशीर्वाद असतो. पण आज तो माझ्याकडे पाहताना डोळ्यात कृतज्ञतेपेक्षा जास्त काहीतरी होतं. एक विश्वास, एक हळवी जाणीव. मी भांड्यात पाणी घालत असताना त्याने हळूच माझा हात धरला. हातातील चमचा थबकला. मी मागे वळून बघितलं तर तो हसत होता. त्याच्या त्या हसण्यात उन्हाळ्याच्या सकाळची जाणीवता होती आणि क्षणभर खिडकीतून येणारा किरण माझ्या गालावरून त्याच्या डोळ्यात पडत होता. मनातल्या त्या कोपऱ्यातलं तिथे सारं बोजड होतं. तिथे आता एक हलकीशी होरपोळ पाशायला डोलत होती. तो घरच्या सारखा वागत होता, पण कुठेतरी मनाशी मी त्याच्यासाठी चाहूल होऊन वेगळी जागा निर्माण करू लागले होते. अजून जेवताना तो म्हणाला, तुझ्या हातचे अन्न म्हणजे तूच. जेव्हा माझ्या हातातली पोळी हातातून सरकवण्याच्या उंबरठ्यावर थांबली, त्या दिवशी शनिवार होता. सकाळी माझं काम लवकर झालं होतं. भाज्या आणि चपाती मी मुद्दाम थोडी जास्त केली होती.
कारण आज मी आदित्यला स्वतःच्या हाताने जेवण द्यायचं ठरवलं होतं. माझी मुलगी झोपल्यानंतर 8:30 वाजता मी डब्बा हातात घेतला आणि त्याच्या रूमकडे गेली. 2-3 वेळा बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला. आदित्य अंगावर फक्त बनियान आणि पॅन्ट घातला होता. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात वेदना दिसत होत्या. मी लगेच विचारलं, आदित्य काय झालं? खूप थकलेले दिसत आहात. तो हलक्या आवाजात म्हणाला, कालपासून तब्येत बिघडली आहे अंजली. अंगात खूप ताप आहे आणि अशक्तपणा जाणवतो. मी जेवण बाजूला ठेवलं आणि त्याच्या गालाला हात लावला. त्याचं अंग तापाने पेटलं होतं. मी घाबरून म्हणाले, तुम्हाला हॉस्पिटलला जायला हवं. तो म्हणाला, नको, मला चालता येत नाही, थोडा आराम करतो. मी खाली गेले, औषध पेटीतून एक पॅरासिटामॉल गोळी घेतली आणि पुन्हा वर गेली. मी त्याला थोडं जेवायला सांगितलं आणि गोळी दिली. तो शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेत कृतज्ञता होती, शब्दांपेक्षा जास्तच काही सांगणारी. मी खाली आली आणि थोड्या वेळाने पुन्हा वर गेले. त्याच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवल्या. काही तासात त्याचा ताप उतरू लागला. तो थोडा बरा झाला, पण अशक्तपणा अजूनही जाणवत होता. पुढचे 2-3 दिवस मी त्याची काळजी घेत होते. वेळेवर पाणी, औषध आणि जेवण. त्याने काही न बोलताही माझं मन जिंकलं होतं. या काळात त्याने माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. तो 3रा दिवस होता. पहाटपासून आदित्य पूर्ण बरा झाला होता. त्याच्या तापाने जाण्याची खूण म्हणजे त्याच्या डोळ्यात परत ती चपळाई आली होती. आज त्याच्यात आणखीन काहीतरी होतं. सकाळच्या वेळी मी चहाचा पेला घेऊन त्याच्याकडे गेले. त्याने पेला स्वीकारला, पण त्यापूर्वीच त्याच्या बोटांनी माझ्या बोटांना वेढा दिला. अंजली, तो म्हणाला. त्याच्या आवाजात गारव्यासारखा, वाऱ्यासारखा सौम्यपणा होता. तुम्ही नसता तर कदाचित मी इथे उभा नसतो. मी काही बोलणार तोच त्याने पेला बाजूला ठेवला आणि नंतर काय झालं ते शब्दात सांगणं अशक्य आहे. त्याने हळुवारपणे माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्याची अंगठी नसलेली बोटं माझ्या हातात कोमल चामड्यावर हलकं वर्तुळ काढत होती. त्या स्पर्शाने माझ्या हातून हात पसरले नाहीत, उलट माझे पाय जमिनीला खिळले. मी वर पाहिलं. तो माझ्या डोळ्यात बघत होता. दोघांमध्ये फक्त काही इंचाचंच अंतर होतं. तो माझ्या डोळ्यात बघत होता. दोघांमध्ये फक्त काहीच इंच अंतर होतं. त्याच्या डोळ्यात मी माझं प्रतिबिंब पाहिलं, पण ते मला नव्हतं, तर एक नाजूक, बेफिकीर प्रेमात पडलेली स्त्री दिसत होती. त्याने माझ्या कपाळावरची हट्टी केसांची बट पुन्हा जागी केली. ती साधी क्रिया, पण तिने माझ्या अंगावर काटा उभा केला. माझे डोळे बंद झाले. उघडायची इच्छा नव्हती. अंजली, त्याचा कुजबुजलेला आवाज माझ्या कानापर्यंत थेट मनात उतरला. तुला माहिती आहे का, आताचा प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर कसा पडतोय? तो फक्त तुझ्यासाठी हवा बनवून पसरला. खोलीत फक्त एक लहानसा बल्ब जळत होता, पण त्यातून पसरणारा उजेड पुरेसा होता. मी डोळे उघडले आणि त्याचे ओठ जवळ होते. किती जवळ? एवढे जवळ की त्याच्या श्वासांचा हलका स्पर्श माझ्या ओठांवर जाणवत होता. हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला भीती वाटू लागली. कुठेतरी ही सूक्ष्म स्थिती मोडीत निघू नये. आणि मग त्याने अजून जवळ येऊन हळूच कपाळावर ओठ टेकवले. त्या चुंबनात कामना नव्हती, होती एक शांतता, शपथ. मी तुझ्या सोबत आहे. त्या क्षणी खोलीच्या कोपऱ्यातून, आरशातून दिसणारी 2 व्यक्तिमत्वे एकमेकात विरघळली होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता, पण आमच्या खोलीत पुन्हा पाऊस दुसराच होता. तो मोकळेपणाचा, स्वीकारायचा आणि उशिरा आलेल्या त्या पहिल्या प्रेमाचा. त्याच्या हालचाली मंद, जवळजवळ सावध होत्या. तो हळूहळू जवळ आला, पण जणू प्रत्येक इंच दीर्घ परीक्षेनंतर मिळवलेला मौल्यवान ठेवा होता. त्याच्या श्वासांची उबदार लहर माझ्या गालाला प्रथम हलकीशी टेकली, मग कानाच्या पाळीवरून सरकून गेली. त्या स्पर्शाने माझी त्वचा सूक्ष्म विजेसारखी शहरली. माझे डोळे स्वतःहून मिटले गेले. शरीराची ती हलकी, सहज प्रक्रिया होती जिथे मन पूर्ण शांत होऊन हा क्षण जगत होतं. त्याची बोटे माझ्या कपाळावर हळूहळू मागे सरकली. माझ्या डोळ्याच्या कडेला थोडा वेळ थांबली, जणू तिथल्या ओलाव्याची जाणीव करून देत होती. मग ती बोटे माझ्या हनुवटीला लगेच गुंजारू लागली. अंजली, त्याच्या कुजबुजीत एवढी कविता होती की बाहेरचा पाऊस थांबून कान लावून उभा राहिला असे वाटले. त्याने माझं नाव घेतलं आणि त्या क्षणी माझ्या स्वतःच्या नावाचा मला एक वेगळाच अर्थ कळू लागला. माझ्याकडे पहा, तो म्हणाला आणि मी डोळे उघडले. तो किती जवळ आला होता. त्याच्या डोळ्यात गर्द तपकिरी रंग माझ्याकडे पाहत होता.
पण पाहत होता तर अगदी आतल्या गाभ्यापर्यंत. माझे प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात स्थिरावले होते. माझी स्वतःची अनामिक भीती, संकोच, अविश्वास सगळं काही त्या दोन तपकिरी समुद्रात नाहीसं झालं. आणि मग तो पुढे सरकला. त्याचे ओठ ओठांच्या जवळ आले, इतक्या जवळ की ओठांवरची कोरडाही माझ्या ओठांवर संवेदी झाली. तो एक क्षण थांबला, जणू शेवटचा पवित्र संमतीचा क्षण. आणि मी श्वास घेताना माझे ओठ स्वतःहून निम्मे उघडले आणि ती संमती पाहून त्याचे ओठ सरकले आणि ओठ ओठांवर टेकले. ते केवळ चुंबन नव्हतं, ते एक नव्हे तर अनेक क्षणांचे घनदाट मिश्रण होते. त्यात गेल्या काही दिवसांचे सगळे मौन होतं. रात्री उशिरापर्यंतच्या त्याच्या गप्पा होत्या. त्याची बरीच होण्याची पहिली सकाळ होती. त्याच्या हाताची पोळी माझ्या हाताची पोळी खाल्ल्यावरची माझी हुरहुर होती. त्याचे ओठ इतके हलके हलके, इतके कोमल होते की क्षणभर वाटलं हे स्वप्न आहे. पण माझ्या हातावर त्याच्या बोटांचा दाब, त्याच्या दुसऱ्या हाताची माझ्या कमरेवर स्थिर झालेली मिठी, हे सगळं वास्तव होतं. त्याने हळूहळू चुंबनाला विराम दिला. मी डोळे उघडले, पण तो दूर गेला नाही. त्याचे कपाळ माझ्या कपाळाला टेकले होते. त्याचा श्वास माझ्या ओठांवर धडकून परत त्याच्याकडे जात होता. एक अखंड प्राणवायू वर्तुळ. आमचे नाक एकमेकांना टेकले होते. मी हळूच हलका हसले, तोही हसला. हसत असताना त्याचे डोळे कमानीसारखे झाले आणि त्या कमानीमध्ये माझं सगळं विश्व सामावलं. त्याने माझ्या हाताची मुठी थोडी घट्ट केली, इतकी जोरात की मला त्याच्या बोटांचे ठसे जाणू लागले. ती स्पर्शाची साक्ष होती. तू नसतीस तर, तो पुन्हा म्हणाला. पण यंदा त्याने वाक्य पूर्ण केलं नाही. त्याला काय सांगायचं होतं ते मला कळलं होतं. मी माझा दुसरा हात त्याच्या छातीवर ठेवला. त्याच्या हृदयाचे ठोके जाणवले. ते ठोके माझ्यासाठी होते हे मला माहीत नव्हतं कधी भासलेलं. थोड्या वेळाने तो म्हणाला, अंजली, यापुढे तू माझ्यापासून दूर राहू शकणार नाहीस, हे तुला माहीत आहे ना? त्याच्या आवाजात एक देखणी विनंती होती, पण त्यापेक्षा मोठा एक विश्वास होता की मी कधी त्याला सोडू शकणार नाही. आणि मी खरंच सोडणार नव्हते. उलट त्या क्षणी माझं हृदय मोकळं झालं होतं. अशा प्रकारे मी यापुढे त्याच्याशिवाय दुसरा विचारच करू शकणार नव्हती. मी त्याच्या हातात डोकं ठेवलं आणि श्वासांच्या तालात माझा श्वास सामावला. बाहेर पाऊस थांबला होता, पण खिडकीवरच्या पावसाच्या थेंबातून सकाळचा प्रकाश सोनेरी किरणांनी खोली भरून टाकत होता. त्या क्षणी खोलीत शब्द नव्हते, फक्त दोन शरीराची एक सामादायिक स्पंदनं होती. माझं मन, माझी भावना, माझं सगळं मी तरंगू लागली होती त्याच्या दिशेने. फक्त त्याच्याकडे. हा प्रवाह थांबवण्यासाठी, त्याला अडवण्यासाठी माझी इच्छाच नव्हती. कारण ही वाहणारी हीच खरी होती आणि वाहते त्या ठिकाणी, त्याच्या हृदयाच्या त्या कोपऱ्यात, जिथे तिला नेहमी जन्मापासून जायला हवे होते. त्या दिवसानंतर आमचं नातं आणखीनच घट्ट झालं. रोहितच्या प्रेमाचा तो सोनेरी उजेड माझ्या आयुष्यात असा काही पसरला होता की जुन्या दुःखाची सावली आता कुठेतरी नाहीशी झाली होती. आमचं नातं शब्दांशिवाय खूप घट्ट झालं होतं. तो रोज सकाळी ऑफिसला जायचा. जाताना त्याचा तोच उबदार चेहरा, परत रात्री आल्यावर मुलीसोबत खेळण्यात त्याचा जाणारा वेळ, या सगळ्यात मी माझं मन हरवलेलं जग पुन्हा शोधून काढलं होतं. पण म्हणतात ना, शांत समुद्राच्या तळाशी सगळ्यात मोठं वादळ लपलेलं असतं. असाच एक दिवस उजाडला. नोव्हेंबर महिन्याचे दिवस होते, त्यामुळे पुण्यात संध्याकाळपासून गारवा वाढायला लागला होता. रोहित ऑफिसवरून यायला नेहमीपेक्षा उशीर झाला होता. रात्रीचे 10:30 वाजले तरी वरच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला नव्हता. मी काळजीत होते म्हणून त्याला फोन लावला, पण फोन स्विच ऑफ येत होता. शेवटी 11:30च्या सुमारास जिन्यावर पावलांचा आवाज आला. मी घाईघाईने बाहेर आले. रोहित वर चालला होता, पण नेहमी खांदे सरळ ठेवून आत्मविश्वासाने चालणारा तो आज जणू स्वतःला लपवत चालला होता. त्याच्या अंगावर नेहमीचा निळा शर्ट नव्हता, तर एक गडद काळा हुडी होता. त्याने डोक्यावर टोपी घातली होती. मी मागून त्याला हाक मारली. तो पायरीहून थबकला. त्याने मागे वळून न पाहता अत्यंत जड आणि अनोळखी आवाजात म्हटलं, सुप्रिया, खूप थकलोय मी, उद्या बोलू. त्याच्या आवाजातला तो नेहमीचा गोडवा कुठेतरी हरवला होता. तो तडक वर गेला आणि त्याने दरवाजा लावून घेतला. त्या रात्री मला झोप आली नाही. वरच्या खोलीतून रात्री उशिरापर्यंत काहीतरी सरकवल्याचे, वस्तूंचे आवरावर केल्याचे आवाज येत होते.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. नेहमी सकाळी 7 वाजता खाली येणारा तो 9 वाजले तरी खाली आला नव्हता. मी त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन वर गेले. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी हात पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून माझे पाय जमिनीला खिळले. खोलीतलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. खिडकीचे पडदे घट्ट ओढले होते, ज्यामुळे खोलीत अंधार होता. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे तो खोलीच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसून त्याच्या त्या जुन्या डायरीत काहीतरी वेड्यासारखं लिहित होता. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पडली होती, जणू तो कित्येक रात्री झोपलाच नव्हता. हे काय आहे? काय चाललंय तुला? मी डबा बाजूला ठेवत विचारलं. त्याने दचकून माझ्याकडे पाहिलं आणि ताडकन उठून डायरी मागे लपवली. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता आणि आदर नव्हता. तिथे फक्त एक अनाकालीन भीती आणि क्रूर शांतता होती. तू परवानगीशिवाय आत का आलीस? त्याचा आवाज थंड आणि धारदार होता. माझ्या खोलीत पुन्हा येत जाऊ नकोस. मी सुन्न झाले. हा तो नाहीच ज्याने काही दिवसापूर्वी माझ्या कपाळावर ओठ टेकून मी तुझ्यासोबत आहे अशी शपथ घेतली होती. मी रडवेलीहून खाली आली. त्यानंतरचे काही दिवस तो पूर्णपणे बदलला. तो माझ्याशी बोलणं टाळू लागला. ऑफिसला जाण्याच्या वेळा बदलल्या. कधी कधी तो रात्रीचा बाहेर असायचा आणि सकाळी यायचा. तो पुण्यात ज्या कंपनीत काम करतो असं मला म्हणाला होता. मी तिथे चौकशी करायचं ठरवलं, पण त्याने कधीच मला कंपनीचं नाव स्पष्ट सांगितलं नव्हतं. फक्त जवळची कंपनी म्हणाला होता. एक दिवस तो दुपारी घरात नसताना मी अनामिक भीतीने आणि कुतूहलाने वरच्या खोलीत गेले. मनाला वाटलं की मी काहीतरी चुकीचं करते, पण त्याच्या बदललेल्या वागण्याने मला विवश केलं. मी खोलीत थोडा शोध केला. गादीच्या खाली कपाटात आणि बेडच्या कोपऱ्यात मला एक ती जुनी डायरी सापडली. मी थरथरत्या हाताने डायरीची पानं उलटायला सुरुवात केली. सुरुवातीची पानं साधी होती, काही हिशोब, काही कविता, पण मागची पानं उघडताच माझ्या अंगावर काटा आला. तिथे वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे तुकडे चिटकवलेले होते. त्या बातम्या पुण्यात आणि साताऱ्यात झालेल्या काही हाय प्रोफाईल मर्डर केस खूनबद्दल होत्या. आणि त्या प्रत्येक बातमीच्या खाली लाल शाईने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, काम पूर्ण झालं, रोखला गेला. डायरीच्या शेवटच्या पानावर एक ताजं पान लिहिलं होतं, ज्यावर शाई अजून पूर्ण वाळली नव्हती. तिथे लिहिलं होतं, साताऱ्याचा हिशोब तुकता झाला, पुण्यातलं दुसरं लक्षही संपलं. आता एक शेवटचं काम उरलंय. त्यानंतर मला इथून कायमचं गायब व्हावं लागेल. मला माफ कर, पण तुझा वापर करावा लागला. पोलिसांना माझ्यावर संशय आहे, पण एका विधवेच्या घरात भाडेकरू म्हणून राहण्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती असणार? माझ्या हातातून डायरी निसटून जमिनीवर पडली. डोळ्यांसमोर अंधारी आली. ज्या माणसाला मी माझं विश्व मानलं होतं, ज्याच्या सुरक्षेत मी स्वतःला झोकून दिलं, तो एक फरार गुन्हेगार होता. त्याने फक्त पोलिसांपासून वाचवण्यासाठी माझ्या घराचा, माझ्या परिस्थितीचा आढोसा घेतला होता. त्या क्षणी खाली आलेल्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. मी भानावर आले आणि धावत खाली गेले. मुलीला जवळ घेतलं, पण माझं शरीर थरथर कापत होतं. मला तत्काळ पोलिसांना फोन करायचा होता. मी मोबाईल उचलणार, पण तेवढ्यात घराबाहेर पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. 2 पोलिसांच्या गाड्या आमच्या घरासमोर येऊन थांबल्या. इन्स्पेक्टर आणि 3-4 कॉन्स्टेबल कडक आत आले. तुम्हीच का, अंजली? इन्स्पेक्टरने कडक आवाजात विचारलं. हो. काय झालं सर? माझा आवाज निघत नव्हता. तुमच्या वरच्या खोलीत जो भाडेकरू राहतो आदित्य, तो कुठे आहे? तो घरात नाहीये सर. काय केलंय त्याने? मी विचारलं. इन्स्पेक्टरने खिशातून एक फोटो काढला आणि माझ्या समोर धरला. हाच तो का आदित्य? फोटो पाहताच मी होकार दिला, पण इन्स्पेक्टरचे पुढचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हा रोहित नाहीये सुप्रियाजी, याचं खरं नाव विक्रम आहे. हा साताऱ्यातील एक कुप्रसिद्ध सायको किलर आहे, ज्याने गेल्या 6 महिन्यात 4 खून केले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे तो ज्या घरात भाड्याने राहतो त्या घरमालकाला किंवा त्याच्या कुटुंबातल्याला तो आपलं पुढचं लक्ष बनवतो. इन्स्पेक्टर पुढे काही बोलणार तेवढ्या वरच्या जिन्यावरून पायऱ्याचा हलका अपरिचित आवाज आला. टक टक टक. आम्ही सगळ्यांनी दचकून वर पाहिलं. जिन्याच्या अंधारात रोहित म्हणजे विक्रम उभा होता. त्याच्या हातात एक धारदार चाकू होता आणि त्याच्या चेहऱ्यावर ते शांत सभ्य हसू होतं, ज्या हास्याच्या मी प्रेमात पडले होते. मी आधीच सांगितलं होतं ना अंजली. विक्रम अत्यंत शांतपणे खाली उतरत म्हणाला. यापुढे तू माझ्यापासून दूर राहू शकणार नाही. आता श्वास आता एकमेकांत सामावलाय. पोलीस सरसावले, पण विक्रमने एका क्षणात खिशातून एक लहान स्मोक बॉम्ब जमिनीवर फेकला. संपूर्ण घरात पांढरा धूर पसरला. खोकण्याचा, गोंधळण्याचा आवाज सुरू झाला. पोलिसांनी गोळीबार केला, पण धुरामुळे काही दिसत नव्हतं. काही मिनिटांनी धूर शांत झाला. पोलिसांच्या वरच्या खोलीकडे धावले. मी धावत बेडरूम मध्ये गेले.
जिथे माझी मुलगी झोपली होती ती सुरक्षित होती, पण जेव्हा मी दाराकडे पाहिलं तेव्हा विक्रम तिथून गायब झाला होता. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, पण विक्रमचा कुठे पत्ता लागला नाही. तो पुण्यातून हवेत विरघळल्यासारखा नाहीसा झाला होता. या घटनेला आता महिना झालाय. पोलीस अजूनही त्याचा शोध घेत आहेत. माझं घर आता पूर्वीसारखं शांत झालंय, पण हे शांतपण आधीसारखं ओसाड नाही, तर भयावह आहे. मी आता रोज रात्री दारे खिडक्या घट्ट लावून ठेवते. आज रात्रीही बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मी खिडकी बंद करत होते, तेवढ्यात माझं लक्ष शेजारच्या त्या जुन्या पाण्याच्या टाकीकडे गेलं. तिथे अंधारात पावसाच्या थेंबामध्ये एक आकृती उभी होती. गडद काळा हुडी घातलेली. त्या आकृतीने हळूच मान वर केली. ट्यूबलाईटच्या अंधुक प्रकाशात त्याचे टपोरे डोळे चित्रपटातल्या हिरोसारखे चमकले. त्याने माझ्याकडे पाहून तेच ओळखीचं हलका हसू दिलं आणि रस्त्याच्या वळणावरून हात हलवून निरोप देत अंधारात अदृश्य झाला. त्या क्षणी माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर होता. मी थरथरत्या हस्ताने मेसेज उघडला. त्यावर लिहिलं होतं, मी जास्त दिवस दूर राहू शकत नाही अंजली. मी लवकरच परत येईल. आपल्या कथेचे पुढचे पान अजूनही लिहायचे बाकी आहे. मेसेज वाचून माझा श्वास खोल रोखला गेला. बाहेर पावसाचा आवाज वाटला आणि मला कळेनासं झालं होतं की एका राक्षसाच्या जाळ्यात अडकले होते. ते अजूनही त्या भामसान प्रेमाच्या प्रतीक्षेत होते. त्या मेसेज नंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. विक्रम, ज्याला मी आदित्य समजत होते, तो अजूनही या शहरात होता आणि त्याची नजर माझ्यावरच होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो ज्या घरात राहायचा तिथल्या लोकांना लक्ष्य करायचा. मग त्याने मला का सोडलं? तो त्या रात्री मला इजा न करता निघून का गेला? हा विचार मला आतून पोखरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट पोलीस स्टेशन गाठलं. इन्स्पेक्टर साळवी माझ्या कॅबिनमध्ये बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची कमालीचा ताण होता. अंजलीजी, विक्रम साधा गुन्हेगार नाही. साळवीजींनी चहाचा कप बाजूला ठेवत सांगितलं. तो अतिशय हुशार आणि सायकोपात आहे. साताऱ्यात त्याने ज्या 4 लोकांचे खून केले ते सगळे कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यातून सुटलेले लोक होते. तो स्वतःला कायदा समजतो. तुमच्या घरात राहण्यामागे त्याचा हेतू फक्त लपण्याचा नव्हता. त्याने तुमच्या नवऱ्याच्या मृत्यूची फाईल तपासली असावी असा आम्हाला संशय आहे. माझ्या नवऱ्याची मृत्यूची फाईल? मी आश्चर्याने विचारलं. पण त्याची तर कार अपघातात मृत्यू झाला होता. अपघात होता की घातपात? साळवींच्या या प्रश्नाने माझ्या डोक्यात भूकंप झाला. आम्ही विक्रमच्या खोलीतून जप्त झालेल्या साहित्यात तुमच्या नवऱ्याच्या जुन्या कंपनीच्या मालकाचा फोटो सापडला आहे. विक्रम पुण्यात एका मोठ्या मोहिमेवर आहे. तुम्ही नकळत त्याचा भाग बनला आहात. मी घरी परत आले, पण आता घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात मला विक्रमचा भास होत होता. त्या रात्री मी माझ्या मुलीला कुशीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीचे 2 वाजले असतील. अचानक वरच्या खोलीतून पायऱ्यावरून खाली येणारा तोच परिचित आवाज, टक टक टक, आणि माझा श्वास रोखला गेला. मी मुलीला अधिकच घट्ट धरलं. आवाज हळूहळू माझ्या खोलीच्या दारापाशी येऊन थांबला. दाराच्या खालच्या फटीतून आत येणारा उजेड एका सावलीने अडवला गेला. कोणीतरी बाहेर उभं होतं. मी थरथरत्या हाताने बेड शेजारी ठेवलेला मोबाईल उचलला आणि साळवींनी मेसेज केला. तो आला आहे. तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली. अंजली, दार उघड. बाहेरून विक्रमचा तो शांत उबदार आवाज आला, ज्यात आता भीतीदायक जरब होती. मला माहिती आहे तू जागी आहेस. पोलिसांना फोन करायचा प्रयत्न करू नकोस, कारण त्यांचे फोन ब्लॉक करण्याचे तंत्रज्ञान माझ्याकडे आहे. मी मोबाईलकडे पाहिलं. नेटवर्क गायब झालं होतं. माझं हृदय छाती फाडून बाहेर येईल इतक्या जोरात धडधडत होतं. तुला काय हवंय माझ्याकडून? मी काय केलंय? मी रडतच दारामागून ओरडले. तू काहीच केलं नाही अंजली, पण तुझ्या नवऱ्याला ज्यानं मारलं तो माणूस अजूनही जिवंत आहे. तुझ्या नवऱ्याचा अपघात झाला नव्हता, तर त्याच्या कंपनीच्या मालकाने त्याचा गेम केला होता, कारण तुझ्या नवऱ्याला त्याच्या काळ्या धंद्याची माहिती मिळाली होती. मी त्याचाच बदला घेण्यासाठी आलो. विक्रम बाहेर शांतपणे बोलत होता. मी तुला किंवा तुझ्या मुलीला इजा करणार नाही, पण मला आज रात्रीची वेळ हवी आहे. पोलीस बाहेरून टपून बसलेत. मला इथून सुरक्षित बाहेर पडायला तुझी मदत हवी आहे. त्या क्षणी घराबाहेर जोरदार गाड्या येऊन थांबल्याचा आवाज आला. पोलिसांनी घराला वेढा घातला. लाऊडस्पीकरवरून आवाज आला, विक्रम, स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. तू 4ही बाजूने घेरला गेला आहेस. दारावरची सावली हल्ली. विक्रमने खिशातून काहीतरी काढल्याचा आवाज आला. त्याने दाराला एक जोराचा धक्का दिला आणि कडी तोडली. तो आत आला. त्याच्या हातात बंदूक होती, पण त्याचे डोळे अजूनही माझ्याकडे पाहताना शांत होते. अंजली, हा शेवटचा डाव आहे, तो म्हणाला. तेवढ्यात पोलीस खिडक्या आणि मागून तोडून आत घुसले.
साळवीने विक्रमवर बंदूक ताणली. हँड्सअप विक्रम, खेळ संपलाय. विक्रम हसला. खेळ तर आता सुरू होतो इन्स्पेक्टर. त्याने अचानक मला हातात धरून स्वतःच्या समोर ओढलं आणि माझ्या कानशिलाला बंदूक लावली. पोलिसांची पावले थबकली. मागे व्हा, नाहीतर हिला संपून टाकेन, विक्रमने ओरडून सांगितलं. माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. मला आठवला त्याचा तो पहिला स्पर्श, तो चहाचा कप, ते कपाळावरचं चुंबन, सगळं खोटं होतं. मी विक्रमच्या डोळ्यात पाहिलं. त्या गर्द तपकिरी डोळ्यात मला एक वेगळाच इशारा दिसला. त्याने माझ्या पाठीवर हलकीशी थाप मारली, तशी जशी तो काळजी करताना मारायचा, आणि अत्यंत हळू आवाजात माझ्या कानात कुजबुजला, खाली वाक. मी एका क्षणात स्वतःला खाली झोकून दिलं. त्याच सेकंदाला विक्रमने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळ्या झाडल्या. खोलीत फक्त गोळ्यांचा कांठाळ्या बसण्याचा आवाज फूर झाला. मी माझ्या मुलीला कव्हरवर बेल्ट खाली ओढून घेतलं आणि डोळे मिटून घेतले. काही मिनिटांनी गोळीबार थांबला. धूर ओसरल्यावर मी पाहिलं तर खोलीत काशाचे थेंब पडले होते. 2 पोलीस जखमी झाले होते. इन्स्पेक्टर साळवी धावत खिडकीपाशी गेले. खिडकीची काच तुटलेली होती आणि बाहेर पाईपच्या साह्याने कोणीतरी खाली उतरण्याच्या खुणा होत्या. विक्रम पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता. पण जाता जाता तो टेबलवर एक पाकिट ठेवून गेला होता. पोलीस निघून गेल्यावर, पंचनामा झाल्यावर मी ते पाकिट उघडलं. त्यात काही कागदपत्रे होती. माझ्या नवऱ्याच्या कंपनीने मालकाने कबूलनामे आणि 2 लाख रुपयांचे चेक, जी माझ्या मुलीच्या नावाने होते, आणि खाली एक छोटी चिठ्ठी होती. अंजली, मी गुन्हेगार असेन, पण तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी मी फक्त आदित्य आहे, ज्याने तुमच्या आयुष्यात सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला. तुझ्या नवऱ्याला न्याय मिळाला आहे. आता मी कधीच परत येणार नाही. स्वतःची काळजी घे. मी ती चिठ्ठी हाताशी छातीशी लावली. तो चांगला होता की वाईट? तो एक रक्षक होता की एक भयानक खुनी? या प्रश्नाचे उत्तर मला कधीच मिळणार नव्हते. पण एक होतं. पुण्याच्या त्या सोनेरी उन्हात आणि पावसाच्या रात्रीत माझ्या उजाड झालेल्या आयुष्याला एकदा वादळाने पुन्हा एकदा जगायला शिकवलं होतं. विक्रम आता दूर गेला होता, पण त्याचा तो स्पर्श आणि रहस्य माझ्या मनात कायमचे जिवंत राहणार होतं. त्या ठराविक रात्रीनंतर पुण्यातला पाऊस ओसरला होता, पण माझ्या मनातलं वादळ शांत होत नव्हतं. विक्रमने जाताना ठेवलेले ते पैसे, माझ्या नवऱ्याच्या मूर्तीचा न्याय आणि ती चिठ्ठी, या सगळ्यांनी माझं आयुष्य एका वळणावर आणून ठेवलं होतं, जिथून मागे फिरणं अशक्य होतं. मी रोज सकाळी उठायचे, मुलीला शाळेत पाठवायचे आणि पुन्हा त्या रिकाम्या घराकडे पाहत राहायचे. वरच्या खोलीचा तो दरवाजा आता कायमचा बंद झाला होता. तिथून येणाऱ्या टकटक आवाजाचा भास माझ्या मनातून जात नव्हता. असंच वर्ष उलटलं. तारीख होती 3 जुलै. पुण्यात पुन्हा एकदा तसंच काळाकुट्ट पाऊस कोसळत होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. मी मुलीला कडेवर घेऊन खिडकीपाशी उभे होते. अचानक घरासमोर काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून एक वकील दर्जाचा माणूस उतरला आणि आमच्या घराची बेल वाजवली. मी सशक्ततेने दरवाजा उघडला. तुम्हीच अंजलीजी का? त्यांनी विचारलं. हो, मीच. काय काम आहे? माझं नाव वकील देशपांडे. मला साताऱ्यावरून एका खास अशिलाने तुमच्याकडे पाठवलं आहे, असं म्हणत त्यांनी त्याच्या बॅगमधून कायदेशीर फाईल आणि घराची कागदपत्रे काढली. हे पहा, साताऱ्यात एका मोठ्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला आहे आणि त्या व्यवहारातून आलेली संपूर्ण रक्कम आणि हे नवीन घर तुमच्या मुलीच्या नावावर करण्यात आलं आहे. माझा श्वास रोखला गेला. हे कोणी केलं? विक्रमने? वकील देशपांडे यांनी हसून मान हलवली. त्यांनी मला त्यांचं नाव द्यायला नकार दिला आहे, पण त्यांनी एक संदेश दिलाय. कर्तव्य पूर्ण झालंय, पण अंजली आणि तिच्या मुलीला कधीच कोणासमोर हात पसरवण्याची गरज पडणार नाही. हे त्याचे शेवटचे कायदेशीर काम होतं. मी त्या कागदपत्रावर पाहिलं. त्यावर कुठेही विक्रम किंवा रोहित असं नाव नव्हतं, पण कागदांना असलेल्या मसाल्यांचा आणि पावसाचा तो ओळखीचा सुवास मला सगळं सांगून गेला. विक्रमने शेवटचा शब्द पाळला होता. त्याने आर्थिक संकटातून कायमचं मुक्त केलं होतं. वकील निघून गेले होते. रात्र गाढ झाली होती. पाऊस शांत झाला होता आणि आकाशात ढगांचा आढून हलका चांदण्याचा उजेड पडू लागला होता. मी वरच्या खोलीत गेले. तो दरवाजा बंद होता. मी एका वर्षात पहिल्यांदाच उघडला. खोलीत अजूनही ती शांतता होती. खिडकी उघडीच होती. तिथून थंडगार हवा आत येत होती. मी खिडकीपाशी गेले आणि सहज समोरच्या रस्त्याकडे पाहिलं. रस्त्याच्या पलीकडे त्या जुन्या पाण्याच्या टाकीच्या सावलीत एक आकृती उभी होती. अंगावर तोच काळा हुड्डी, डोक्यावर टोपी, ज्याने मारून केली ट्यूबलाईटच्या सोनेरी प्रकाशात आमची नजरानजर झाली. यावेळी त्याच्या डोळ्यात सायको किलरची क्रूरता नव्हती, पोलिसांची भीती नव्हती. तिथं होतं ते पहिल्या भेटीतलं आदरयुक्त, सभ्य आणि निखळ हसू. त्याने खिशातून त्याचा हात बाहेर काढला.
त्याने बोटांनी हवेत एक हलका स्पर्श केल्याचा इशारा केला. तो स्पर्श ज्याने माझ्या कोरड्या पडलेल्या आयुष्यात प्रेमाचे नवीन अक्षर उमटवले होते. मी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती आकृती अंधारातून त्या अदृश्य झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता माझी झोप उघडली. खिडकीतून सकाळची सुवर्ण किरण आत येऊन भिंतीवर सोनेरी उजेड पसरत होता. मी दाराकडे गेले. दरवाजा उघडला. समोर रोहित किंवा विक्रम उभा नव्हता. तिथे फक्त थंडगार आल्हाददायक सकाळची हवा होती. माझी मुलगी धावत आली आणि तिने माझ्या हाताला धरलं. आई चल ना, आज मला शाळेत सोडायला. तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य पाहून मला कळालं की विक्रमने मला आर्थिक सुरक्षितता दिली नव्हती, तर पुन्हा एकदा ताठ मानेने आत्मविश्वासाने जगण्याचा आत्मविश्वास दिला होता. तो चांगला होता की वाईट, कायदा त्याला काय शिक्षा देईल हे मला माहित नव्हतं. पण माझ्या उजाड आयुष्यात भाडेकरू म्हणून आलेला तो माणूस माझ्या मनाच्या घराचा कायमचा मालक बनून गेला होता. मी ओठांवर एक हलकं हसू आणलं, मुलीचा हात धरला आणि नव्या सुरक्षित भविष्याच्या दिशेने माझं पहिलं पाऊल टाकलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.